Hello everyone, welcome to my channel MPSC Pro. I am पायल कर्नावट. ह्या व्हिडिओमध्ये आपण MPSC CSAT 2018 चा जो पेपर आहे त्यातील मॅथ्सचे क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, लुसीकडे झिनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळ कमी आहेत. या सेंटेन्सवरून आपल्याला हे नाही फाइंड आउट होत आहे की झिनत आणि जयाकडे किती नारळ आहेत. नेक्स्ट सेंटेन्स, जयाकडे झिनतच्या दुप्पट नारळ आहेत. जयाकडे झिनतच्या दुप्पट नारळ आहेत म्हणजे यावरून आपण लिहू शकतो की झिनतकडे जर x असतील तर जयाकडे 2x नारळ असतील. आता अगेन फर्स्ट सेंटेन्स रीड करूया. लुसीकडे झिनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 10 नारळ कमी आहेत. लुसीकडे झिनत आणि जया यांच्याकडे किती नारळ आहेत? 2x + x 3x, त्याच्या दुपटीपेक्षा म्हणजे 6x, त्याच्यापेक्षा 10 नारळ कमी आहेत म्हणजे 6x - 10. जर लुसीने झिनतला 15 व जयाला 5 नारळ दिले, झिनतला 15 म्हणजे झिनतकडे टोटल नारळ किती झाले? x + 15 आणि जयाला 5 नारळ दिले तर जयाकडे किती नारळ झाले? 2x + 5. तर झिनत व जया यांच्याकडे प्रत्येकी लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळांच्या अर्ध्या संख्येइतके नारळ असतील. मग झिनत आणि जयाकडे किती नारळ असतील? सुरुवातीला लुसीकडे जितके नारळ होते त्याच्या अर्ध्या नारळ असतील, अर्ध्या संख्येइतके. म्हणजे जयाकडे आता 2x + 5 कुणाच्या अर्ध्या संख्येइतके लुसीकडे सुरुवातीला जे नारळ होते त्याच्या अर्ध्या संख्येइतके 6x - 10 / 2. हे झाले जयाकडे नारळ. आणि झिनतकडे पण तेच सांगितलंय, प्रत्येकी सांगितलंय x + 15 = लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळांच्या अर्ध्या संख्येइतके. म्हणजे सुरुवातीला 6x - 10 होते त्याची अर्धी संख्या म्हणजे / 2. आपल्याला हे दोन इक्वेशन्स मिळतात इथे. दोघं x मध्ये आहे, दोघं आपण सॉल्व्ह केले तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. दोघांमध्ये x ची व्हॅल्यू सेमच मिळणार आहे म्हणून कोणतंही एक इक्वेशन सॉल्व्ह करा, दोघं सॉल्व्ह करण्याची गरज नाहीये. आपण झिनतचे इक्वेशन सॉल्व्ह करूया. 2 ने क्रॉस मल्टिप्लाय करूया. 2x + 30 = 6x - 10. 2x इकडे जातील, इकडे प्लस आहे तिकडे जाताना मायनस होतील. 6x - 2x. 30 ॲज इट इज, -10 + 10 होतील. 30 + 10 40 = 6x - 2x 4x. 4 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे जाताना डिवाइड होईल. देअरफॉर x = 4 10 = 40. x ची व्हॅल्यू आली 10. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले? झिनतकडे सुरुवातीला असलेल्या नारळांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. झिनतकडे सुरुवातीला किती होते? x होते आणि x ची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केली आहे? 10. म्हणजे आपला आन्सर काय आलं? ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, शहर ए पासून शहर बी चे 2 तिकिटांचे आणि शहर ए ते शहर सी चे 3 तिकिटांचे एकूण बस भाडे 77 आहे. परंतु शहर ए पासून शहर बी चे 3 तिकिटांचे व शहर ए ते शहर सी चे 2 तिकिटांचे एकूण बस भाडे ₹73 आहे. तर ए पासून शहर बी व शहर सी चे अनुक्रमे बस भाडे किती होईल? आपल्याला ए पासून बी चे बस भाडे किती असेल आणि ए पासून सी चे बस भाडे किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. ते आपण x कन्सिडर करूया ए पासून बी आणि ए पासून सी आपण y कन्सिडर करूया. कंडिशन्स काय थे? ए पासून शहर बी चे 2 तिकिटांचे म्हणजेच 2x आणि प्लस शहर ए ते शहर सी चे 3 तिकिटांचे म्हणजेच 3y. शहर ए टू सी आपण 3y कन्सिडर केलाय म्हणून 3y = किती? बस भाडे ₹77 = 77. परंतु शहर ए पासून शहर बी चे 3 तिकिटांचे, शहर ए पासून शहर बी चे 3 तिकिटांचे म्हणजेच 3x व शहर ए ते सी 2 तिकिटांचे म्हणजे +2y = हाऊ मच? 73. तर आपल्याला x आणि y ची
व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपण जनरली काय करतो, एक्स किंवा वायचा कोएफिशियंट सेम करतो, मायनस करतो आणि मग व्हॅल्यू फाइंड आउट करतो. तसं न करता आपण डिरेक्टली ऑप्शनवरून सॉल्व्ह करूया. आपण फर्स्ट ऑप्शन कन्सिडर करूया. ही जी 14 जी व्हॅल्यू आहे, पहिला जो नंबर आहे तो एक्सला रिप्रेझेंट करतोय आणि नेक्स्ट नंबर तो वायला रिप्रेझेंट करतोय. आपण 14 आणि 23 कन्सिडर करूया एक्स आणि वायची व्हॅल्यू रिस्पेक्टिव्हली. मग कोणत्याही एका इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट ऑन करूया. आपण फर्स्ट इक्वेशन घेऊया, 2x प्लस 3y इज इक्वल टू 2 इंटू 14, एक्सची व्हॅल्यू 14 येत आहे, प्लस 3 इंटू 23, 14 2 जा 28, 23 3 जा 69. हे 77च्या बरोबर येणार आहे का यांची ऍडिशन? नाही येणार आहे, ती 77 पेक्षा बिगर येणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 नाही येणार. आपण ऑप्शन नंबर 2 कन्सिडर करूया, 13 and 17, 2x प्लस 3y मध्ये व्हॅल्यू पुट ऑन करूया, 2 इंटू 13 प्लस 3 इंटू 17, 13 2 जा 26 प्लस 17 3 जा 51, किती आलं, 6 आणि 1 7, 5 आणि 2 7, म्हणजे 77. 77च आहे ना याची व्हॅल्यू इथे दिलेली, म्हणजे इक्वल टू बरोबर येत आहे, म्हणून आपण ऑप्शन नंबर 2 आपला राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर व 289 सेंटीमीटर लांबी असलेल्या 4 कांबी आहेत. सगळ्या कांबींचे समान कमाल लांबीचे तुकडे केले. कमाल लांबीचे तुकडे केले. सर्व कांबींची एकूण तुकड्यांची संख्या दर्शविणारा पर्याय निवडा. आपल्याकडे किती कांबी आहेत, 4. त्यांची लांबी किती दिलेली आहे, 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर, 289 सेंटीमीटर. त्यांनी काय म्हटलंय, सगळ्या कांबींचे समान कमाल लांबीचे तुकडे करायचे आहेत. समान आणि कमाल लांबीचे, म्हणजेच आपल्याला HCF इथे लागेल, ह्या 4 नंबरचा हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला इथे ह्या 4 नंबरचा आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. जर हे 4 नंबर तुम्ही ऑब्झर्व केले तर तुम्हाला कळेल की हे जे 3 नंबर आहेत स्टार्टिंगचे ते 17च्या टेबलमध्ये येतात आणि 17चा स्क्वेअर 289 होतो. तर म्हणजे यांचा HCF काय आला, 17 आला. तर मग आपण एक कांबीचा तुकडा 17 सेंटीमीटरचा केला तर 102 सेंटीमीटरची पूर्ण जी कांबी आहे त्याचे किती तुकडे होतील, आपल्याला 17 ने डिवाइड करावं लागेल. 17 6 जा 102, 17 8 जा 136, 17 9 जा 153 आणि 17चा स्क्वेअर 289 होतो. म्हणजे या 289 सेंटीमीटरची जी कांबी आहे तिचे किती तुकडे होतील, 17 तुकडे होतील. 153 सेंटीमीटरची जी कांबी आहे तिचे किती तुकडे होतील, 9 तुकडे होतील. किती सेंटीमीटर प्रमाणे, 17 सेंटीमीटर प्रमाणे. अशी टोटल किती तुकडे होतील आता, 6 प्लस 8 14, 14 प्लस 9 23, 23 प्लस 17 हाऊ मच इज इक्वल टू 40. एकूण तुकड्यांची संख्या आपल्याला विचारली आहे, ती आली 40, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, 2 3 5 6 7 आणि 9 या अंकापासून 5 ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येता, म्हणजे रिपिटेशन नॉट अलाउड, एकचदा एक अंक घ्यायचा, अशा 3 अंकी किती संख्या तयार होऊ शकतील. आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची आहे, 3 अंकी संख्या. 3 अंकी संख्या म्हणजे एकक, दशक आणि शतक. 5 ने भाग जाणारी, 5 ने भाग जाणारी, जर कोणत्याही नंबरला आपला 5 ने भाग जात असेल तर त्या नंबरच्या एकक स्थानी कोणता नंबर पाहिजे, एकक स्थानी एकतर 5 पाहिजे किंवा 0 पाहिजे. आपल्याकडे कोणते अंक दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये, आपल्याकडे अंक दिलेले आहेत 2 3 5 6 7 आणि 9.
ही टोटल अंक दिलेली आहेत आपल्याला अँड 9. म्हणजे टोटल किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6. आपल्याकडे टोटल अंक आहेत 6. म्हणजे 5 ने भाग जाणारी. मग तिच्या एकक स्थानी कोणता अंक पाहिजे? एकतर 5 पाहिजे किंवा 0 पाहिजे. या अंकांमध्ये 5 आहे, 0 आहे का नाही? तर मग आपण 0ला नाही कन्सिडर करणार, 5ला कन्सिडर करणार. का? तर आपल्याला जे डिजिट दिलेले आहेत, जी अंक दिलेली आहेत त्याच्यामध्ये 0 नाहीये. म्हणून आपल्याला हेच अंक वापरून संख्या तयार करायची आहे. हे जे 6 अंक दिलेले आहेत तेच संख्या वापरून. तर मग आपण फक्त 5ला कन्सिडर करणार, 0ला नाही कन्सिडर करणार. मग एकक स्थानचा अंक 5ने भाग जाणारी हवी आहे, म्हणून एकक स्थानचा अंक एकाच प्रकारे आपण लिहू शकतो, तो आहे 5. तिथे एकक स्थानी 5 हा अंकच असला पाहिजे, म्हणून आपण किती प्रकारे लिहू शकतो हा अंक? एका प्रकारे. मग दशक स्थानचा अंक किती प्रकारे लिहू शकतो? आपल्याला काय म्हटलंय? कोणताही अंक पुन्हा न येता. जर आपण 5 हा अंक घेतला तर तो परत घेऊ शकतो का आपण? इथे नाही घेऊ शकत. म्हणून आपण दशक स्थानचा अंक किती प्रकारे भरू शकतो? हा 5 अंक कट झाल्यावर आपल्याकडे किती डिजिट राहतील? फक्त 5 डिजिट राहतील. म्हणून दशक स्थानचा अंक आपण 5 प्रकारे भरू शकतो. 5 तिथे येणार नाहीये. मग आपण 5 प्रकारे भरू शकतो दशक स्थानचा अंक. मग कोणताही एक अंक आपण तिथे वापरू ह्या 5 अंकांपैकी. कारण की आपल्याकडे आता 5च अंक शिल्लक आहे. 5 आपण एकक स्थानी वापरला म्हणून. मग आता दशक स्थानी कोणताही एक अंक वापरल्यावर आपल्याकडे किती अंक शिल्लक राहतील? मग 4च अंक शिल्लक राहतील आपल्याकडे, कारण की आपल्याला कोणताही अंक पुन्हा न येता म्हटलंय. म्हणून शतक स्थानचा अंक आपण 4 प्रकारे फिलअप करू शकतो. म्हणून आपला आन्सर काय येईल? 4 × 5 × 1. म्हणजे किती अंक संख्या तयार होऊ शकतात अशा 3 अंकी की ज्यांना 5ने भाग जाईल आणि कोणताही अंक पुन्हा येणार नाही? तर 4 पंचे 20, 20 एक 20, अशा 20 संख्या तयार होऊ शकतात. किती? 20 संख्या तयार होऊ शकतात. म्हणून ऑप्शन नंबर 4 आपला आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए व बी या दोन राशीतील संबंधांचे वर्णन करणारा उचित पर्याय निवडा. ए आणि बी राशी दिलेली आहेत आपल्याला. राशी ए दिलेली आहे लालूचा वेग, राशी बी दिलेली आहे जॉनचा वेग. म्हणजे ही जी माहिती दिलेली आहे ती जर आपण सॉल्व्ह केली तर दोन्ही राशी समान आहेत का हा ऑप्शन मिळतोय का हे चेक करायचं. किंवा राशी ए लहान आहे, राशी बी लहान आहे, किंवा राशींची संबंध निश्चित करण्याच्या दृष्टीने माहिती पुरेशी नाही. म्हणजे हा डाटा जो आहे तो सफिशियंट नाहीये. आपण बघूया कोणतं आन्सर येतं आपलं. लालू आणि जॉन हे रस्ता शर्यतीत त्या स्पर्धेत धावत आहे. लालू 2 तासात 3/4 शर्यत पूर्ण करतो. लालू 2 तासात 3/4 शर्यत पूर्ण करतो. लालू किती? 3/4 शर्यत पूर्ण करतो. म्हणजेच 120 मिनिटात लालू 3/4 शर्यत पूर्ण करतोय. मग लालूला टोटल वेळ किती लागेल पूर्ण शर्यत कंप्लीट करायला? 3/4ला 120 मिनिटं. तर पूर्ण शर्यत करायला किती वेळ लागेल त्याला कंप्लीट करायला? 120 गुणिला 4/3 आपण रिव्हर्स करणार. 3 चोक 12, 3 0 0, 4 चोक 16. म्हणजे लालूला टोटल टाइम किती लागतोय? 160 मिनिटं. हा कुणाचा वेळ झाला? लालूचा. पूर्ण शर्यत कंप्लीट करायला लालूला लागतायत 160 मिनिटं. नेक्स्ट, लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या 5/8 वेळेत जॉन 2/3 शर्यत पूर्ण करतो. लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या 5/8 वेळेत म्हणजेच 160 गुणिला 9/10 शर्यत पूर्ण करण्याच्या लागणाऱ्या वेळेच्या 5/8 म्हणजेच 5/8 ने परत आपण मल्टिप्लाय करूया. हे जे आन्सर येईल त्या वेळेत जॉन 2/3 शर्यत पूर्ण करतो. हे फाइंड आउट करूया. हे आन्सर 0 0 कॅन्सल. 8 1 8, 8 2 16, 9 2 18, 18 5 90. म्हणजे जॉन 90 मिनिटात, इथे आन्सर आलाय 90 मिनिट. 90 मिनिटात किती शर्यत कंप्लीट करतोय? 2/3. म्हणजे जॉन किती वेळ घेतोय? जॉन टोटल वेळ किती घेतोय?
टोटल टाइम किती घेतोय शर्यत पूर्ण करायला? 90 गुणिला 3/2. बेक बे, बेचोक 8, एक उरला, बे पंचे 10, 45 त्रिक 90, 135. 135 मिनिटं कुणाला लागताय? जॉनला. लालूला किती टाइम लागतोय? लालूला लागतोय 160 मिनिट आणि जॉनला टाइम लागतोय 135 मिनिट पूर्ण शर्यत कंप्लीट करायला. टाइम कुणाचा जास्त आहे? लालूचा जास्त आहे. टाइम जर लालूला जास्त लागतोय आणि जॉनला कमी टाइम लागतोय तर वेग कुणाचा जास्त असेल? वेग म्हणजेच स्पीड. स्पीड कुणाचा जास्त असेल? लालूचा असेल की जॉनचा असेल? ज्याला टाइम कमी लागेल त्याचा स्पीड जास्त असेल. ज्याला टाइम कमी लागत असेल त्याचा स्पीड जास्त असेल, म्हणजे जॉनचा स्पीड जास्त असेल. आपलं आन्सर काय आलं? राशी बी जास्त आहे, जॉनचा वेग जास्त आहे. आपण बघूया ऑप्शन मध्ये काय येईल आपलं ऑप्शन. दोन्ही राशी समान आहेत का? नाही, जॉनचा वेग जास्त आहे. राशी ए लहान आहे. हो, राशी ए लहान आहे म्हणजेच लालूचा वेग कमी आहे ना, म्हणून आपलं आन्सर आलं ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर सविता आणि कविता यांची आजची वय काढा. सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर. तर सविता आणि कविता यांची आजची वय काढा. समजा आपण आजचं वय सविता आणि कविताचं 3x आणि 4x कन्सिडर केलं. 3x/4x. 5 वर्षानंतर किती होणार आहे? 5 वर्षानंतर फ्युचरचं सांगितलं म्हणून आपण प्लस करणार. +5 +5. तो रेशो किती येणार आहे 5 वर्षानंतर? 4:5 इज इक्वल टू 4/5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 5 त्रिक 15x, 5 5 25, 4 चोक 16, x 4 पंचे 20. 15x इकडे जाताना मायनस होतील. 16x मायनस 15x, 25 ॲज इट इज. इकडे +20 आहे, इकडे त्यांना -20 होतील. 25 - 20 5. 5 इज इक्वल टू x. ची व्हॅल्यू आली 5. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? सविता आणि कविताचं आजचं वय ते किती आहे? 3x आणि 4x आपण कन्सिडर केलेलं आहे. 3 × 5 आणि 4 × 5. 3 5 जा 15, 4 5 जा 20. म्हणजे सविता आणि कविता यांची किती वय आली? सविता 15 वर्ष आणि कविता 20 वर्ष. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. 3 मीटर, 5 मीटर 10 सेंटीमीटर, 12 मीटर 90 सेंटीमीटर अशी लांबी असलेल्या कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी? अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती असायला हवी? किती कापड, किती तुकडे आहेत? असे 3 तुकडे आहेत. 3 मीटर, 5 मीटर 10 सेंटीमीटर, 12 मीटर 90 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मच? 100 सेंटीमीटर. तर हे आपल्याला आन्सर सेंटीमीटर मध्ये दिलेले आहेत म्हणून आपण हे सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करूया. 300 सेंटीमीटर, 510 सेंटीमीटर,
1290 सेंटीमीटर ही त्या 3 कापडांची जे तुकडे आहेत त्यांची लांबी आहे. तर त्यांना मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी? म्हणजे त्या मोजपट्टीची लांबी 30 असेल, 60 असेल, 45 असेल की 35 असेल. तर यांच्यापैकी जे ऑप्शन असेल त्या ऑप्शनने चारही तुकड्यांना आपण डिवाइड करू शकतो. तेव्हाच ती अचूक म्हटली जाईल ना. म्हणजे 30ने 300ला पण डिवाइड करता यायला हवं, 510ला पण डिवाइड करता यायला हवं आणि 1290ला पण, तसंच 60ने पण, 45ने पण आणि 35ने पण. अचूक मोजण्यासाठी म्हटलंय आणि जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी. म्हणजे ती मोजपट्टीची लांबी किती असेल? 30 असेल का हे आपण चेक करूया. आपण 30 कन्सिडर करूया. तर 30ने 300ला डिवाइड करता येतं का? हो, करता येतं. 30 10 जा 300 होतात. 510ला 30ने डिवाइड करता येतं का? हो. 0 0 कॅन्सल, 3 1 3, 2 उरले, 3 7 21. म्हणजे हो, इथे पण करता येत आहे. 1290ला डिवाइड करता येतं का 30ने? 0 0 कॅन्सल, 3 चौक 12, 3 त्रिक 9. म्हणजे हो, इथे पण करता येत आहे. जर आपण 60 सेंटीमीटर कन्सिडर केले तर 300ची जो लांबीचा कापड आहे त्याला आपण डिवाइड करू शकतो का? 6 5 जा 30. हो, करता येतं. 510ला 60ने डिवाइड करता येतं का? नाही. 6च्या टेबलमध्ये 51 येत नाही म्हणून नाही. म्हणजे ऑप्शन 60 येणार नाही आपलं आन्सर. 45च्या टेबलमध्ये 300 येतात का? नाही येत. म्हणजे हा पण ऑप्शन आपला नसणार आहे. 35 सेंटीमीटर, 35च्या टेबलमध्ये 300 येत नाही. 300 येतात का? नाही येत. हे आपण 1 बाय 1 कन्सिडर केलेलं इथे. 35च्या टेबलमध्ये येतात का? नाही येत. म्हणजे आपण 35 पण कन्सिडर नाही करणार आहे ऑप्शन. आणि 30ने सगळ्या हे 3 जे नंबर आहेत 300, 510 आणि 1290 म्हणजे जी कापडांची लांबी आहे त्यांना आपण अचूकपणे डिवाइड करू शकतोय. म्हणून आपलं आन्सर आलं 30. या अदर नंबर का चेक केले? 30ने पण डिवाइड करता येत असताना तरी पण आपण, कारण की 30 पेक्षा बिगर नंबर आहेत 60, 45 आणि 35. जर 60ने सगळ्या नंबरला डिवाइड झालं असतं तर आपलं आन्सर 60 आलं असतं. पण 60ने होतंय का 510ला डिवाइड? म्हणून 60 नाही कन्सिडर केलं. मग 45 चेक केलं आणि 35 चेक केलं, कारण की 30 पेक्षा बिगर नंबर होत आहे. पण ह्या 3 नंबरने सगळ्या नंबरला डिवाइड नाही होत आहे. म्हणून आपलं आन्सर आलं 30, कारण की 30ने सगळ्या नंबरला डिवाइड होत आहे आणि अचूक मोजायचं आहे आणि जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी हवी आहे. म्हणून आपलं आन्सर आलं 30. ऑप्शनवरून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आकृती ए दिलेली आहे आणि आकृती बी दिलेली आहे. आकृती ए मध्ये त्याची बाजू आहे 8 सेंटीमीटर आणि कर्ण आहे 8 सेंटीमीटर. आकृती ए व बी हे चौरस क्षेत्र आहेत. ए हा चौरस आहे, बी हा चौरस आहे. ए चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर आहे. या चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर आहे. तर बी चौरसाचा कर्ण 8 सेंटीमीटर लांबीचा आहे. या दोन क्षेत्रफळातील फरक किती? ए आणि बी ह्या दोन आकृती दिलेल्या आहेत. त्यांचं क्षेत्रफळ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, एचं आणि बीचं. ही चौरस क्षेत्र आहेत, म्हणजे हा चौरस आहे. एची आपल्याला बाजू माहिती 8 सेंटीमीटर. बाजू माहिती असताना चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजेच 8चा वर्ग 64 चौरस सेंटीमीटर. आणि आपण बीचं पण क्षेत्रफळ काढूया. आपल्याला इथे कर्ण माहिती आहे. जर कर्ण माहिती असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ काय येतं? चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 कर्ण वर्ग. 1/2 8चा वर्ग 1/2 गुणिला 64. 2ने भाग दिला, बेत्रिक 6
बेदुने, बेत्रिक 6, बेदुने 4, 32. म्हणजे बीचं क्षेत्रफळ आलं 32. आपल्याला काय विचारले? दोघांतील फरक. फरक किती येईल मग दोघांमधील? 64 वजा 32 बरोबर आला 32 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2. रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने 1200 रुपये कर्ज घेतले. जर तिने कर्ज फेडताना रुपये 432 व्याज दिले तर त्या व्याजाचा दर किती होता? आपल्याला दर हे फाइंड आउट करायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट हे आपल्याला फाइंड आउट करायचं हे आपल्याला विचारलंय. सरळ व्याजाचं सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय? PNR अपॉन 100. आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचं. रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि नंबर ऑफ इयर हे दोघं सेम आहेत म्हणजे ते आपण एक्स कन्सिडर करूया. दर आणि वर्ष हे सेम आहेत म्हणजे ते आपण एक्स कन्सिडर केले. दरा इतक्या वर्षासाठी रीनाने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी म्हणजे वर्ष आणि व्याजाचा दर हे सेम आहे म्हणून आपण एक्स एक्स त्यांना कन्सिडर केलं. 1200 रुपये 1200 कर्ज घेतलं म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती आली? 1200. जर तिने कर्ज फेडताना 432 व्याज दिले म्हणजे इंटरेस्ट किती आलं त्याच्यावर? सिंपल इंटरेस्ट 432. मग ह्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट ऑन करूया. सिंपल इंटरेस्ट 432 आहे आपल्याकडे इज इक्वल टू पी म्हणजे 1200, एन म्हणजे एक्स, आर म्हणजे एक्स डिवायडेड बाय 100. 0 0 कॅन्सल, हा 0 0 कॅन्सल. या 12ने इकडे मल्टिप्लिकेशनला इकडे डिवाइड होईल. 432 भागिला 12 इज इक्वल टू एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. 12 2 24, 12 3 36, 7 उरले 12 72. एक्स वर्ग बरोबर 72. तर एक्स ची व्हॅल्यू किती आली? एक्स इज इक्वल टू 6. व्याजाचा दर किती आला म्हणजे आपला 6%. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. जर ए 60% बी आहे, बी 40% सी आहे, सी 20% डी आहे तर 6D हे 20A किती टक्के आहे? आपल्याला कोणतीही ABCD पैकी कोणत्याही नंबरची आपल्याला व्हॅल्यू दिलेली नाहीये. सगळं आपल्या पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला 6D हे 20A किती टक्के आहे हे फाइंड आउट करायचं आहे. मग कसं करणार? मग आपल्याला 6 हे 20% डी आहे. मग आपण जर डी व्हॅल्यू काही कन्सिडर केली तर आपल्याला सी ची किंमत मिळेल, मग नंतर बी ची मिळेल, मग नंतर ए ची मिळेल. मग आपण डी ला काही नंबर कन्सिडर करूया. मग कोणता नंबर कन्सिडर करणार? असा नंबर कन्सिडर करा की ज्याची आपल्याला कॅल्क्युलेशन करायला इझी असेल. मग डी ला आपण लेट द डी कन्सिडर करूया आपण 100 आहे. हे आपण कन्सिडर केलेलं आहे कारण की आपल्याला नंबर नाही दिलेला आहे. मग तो आपण डी म्हणजे आपण इज इक्वल टू 100 हे आपण कन्सिडर केलं. मग सी किती येईल? सी काय म्हटलंय? 20% ऑफ डी. 20% आहे सी हा डीच्या म्हणून हे 100 100 कॅन्सल म्हणजे सी ची व्हॅल्यू किती आली? 20 आली. बी हा 40% सी आहे मग सी किती आहे? 20. मग बी 40% आहे 20च्या. आपल्याला किती काढायचंय? बी हा 40% आहे कितीच्या? सीच्या म्हणजे 20च्या 40% आहे म्हणून आपण 40% फाइंड आउट करतोय. हा 0 हा 0 कॅन्सल, हा 0 हा 0 कॅन्सल. 4 दुने 8 म्हणजे बी ची व्हॅल्यू काय आली? इज इक्वल टू 8 आली. आपण फक्त डी ला कन्सिडर केलं मग सी आणि बी च्या व्हॅल्यू काढल्या. आता आपल्याला ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ए काय म्हटलंय? 60% बी आहे मग 60 इंटू 60 डिवायडेड बाय 100, सॉरी इंटू नाही, 60 डिवायडेड बाय 100 इंटू
पी ना आपण मग इंटू 8 करणार. मग हा 6 हा 6 हा 0 कॅन्सल. 8 सा 48 भागिले 10 म्हणजेच 4.8. म्हणजेच ए किती आला 4.8. तर 6D हे 20A किती टक्के आहे? 6D हे 20A किती टक्के आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग 6 आहे, डी ची व्हॅल्यू किती आहे 100. 6 इंटू 100. 20 इंटू ए ची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली आपण 4.8 इंटू 100. आता हा पॉइंट आपल्याला जर काढून घ्यायचा आहे तर आपण काय करणार, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला अंश आणि छेदला आपण 10 ने मल्टिप्लाय करणार. मग आपला तो पॉइंट निघून जाणार. इंटू 10 इंटू 10. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण मल्टिप्लाय केलं तर 6 इंटू मग आपले काय आले आन्सर 6 इंटू 100 इंटू 100 इंटू 10 डिवायडेड बाय 20 इंटू हा पॉइंट निघून जाईल ना ह्या 10 ने मल्टिप्लाय केल्यावर 4.8. हा 0 कॅन्सल. हा पॉइंट निघून गेलाय, सॉरी हा पॉइंट काढावा लागेल. 0 कॅन्सल. बेक बे बेत्रिक 6. 3 1 3. 1 उरला 3 सा 18. म्हणजेच इकडे लिहिते 100 इंटू 100 10,000 डिवायडेड बाय 16. 1685 16 96. 4 उरले 16 दुने 32. 8 उरले 80 झाले 1685. 625% ते असेल. आपलं फायनल आन्सर काय आलं 625. ऑप्शन नंबर 4. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.